म्हणजे मी अगोदर देखील म्हणालो होतो की सांत्वन करणं सोपं असतं, परंतु दुःख पचवणं कठीण असतं. आणि मला परिवारावर आलेलं संकट जे आहेत, सुनेत्रताई आहेत, पार्था आहे, जय आहे, त्यांचं सर्व परिवार आहे. आपण आता सगळे परिवारातले आहोत आणि म्हणून परिवारातले सगळे इथं आपण एकत्र आलेलो आहोत, समोर बसलेला आहात. हे अजितदादांवर आणि सुनेत्रा वहिनींवर असलेलं प्रेम या ठिकाणी आजही आपण दाखवलंय. आणि या राज्याचा गाडा चालवताना या ठिकाणी देवेंद्रजी, मी आणि सुनेत्रा वहिनी आज अतिशय जबाबदारीने राज्याला आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. एवढं सगळं योजना सुरू असताना देखील या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा देखील निर्णय आपण घेतला. सुनेत्राताई अतिशय उत्तमपणे काम सांभाळतायत, जबाबदारी सांभाळतायत आणि यामागे अजितदादांचा आशीर्वाद नक्कीच आहे. आणि म्हणून महायुती म्हणून ही निवडणूक आपण लढवतोय. आपली जबाबदारी आहे साऱ्यांची. या भागामध्ये जे काम अजितदादांनी उभं केलं हे याच्या साक्षीदार सुनेत्राताई आहेत. आणि म्हणून या भागातली जनता आज महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्राताईंच्या पाठीशी आहेत. अनेक संघटनांनी पाठिंबाही दिलाय, अनेक लोकांनी समर्थन दिलंय आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी देखील आमची सगळ्यांची इच्छा होती. मी देखील म्हणालो की या राज्याची एक परंपरा आहे की अशा प्रकारची दुःखद घटना झाली, दुर्दैवी घटना घडली, विद्यमान आमदार सदस्य जेव्हा आपल्यातून जातो त्यावेळेस ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा प्रकारची एक परंपरा, प्रथा आहे. ती सगळ्यांनी पाहिजे असं आपल्या सगळ्यांची भावना आहे. आणि म्हणून इतरही जे पक्ष आहेत त्यांनाही माझं आव्हान आहे, अपील आहे, विनंती आहे की आपली प्रथा परंपरा आपण कायम राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. पण मी एवढंच सांगतो, जे काम अजितदादांनी या भागात केलेलं आहे, निवडणूक झाली तर त्याची कामाची पोचपावती सुनेत्राताईंच्या अतिशय भव्य दिव्य अशा विजयाच्या मध्ये रूपांतरित झाल्याशिवाय राहणार नाही. त्याची पोचपावती या निवडणुकीमध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सुनेत्राताईंना मनापासून मी अशा प्रसंगामध्ये काही शुभेच्छा द्यायच्या, काय द्यायचं, परंतु शेवटी आपण आता घेतलेलं आहे अंगावर, आता घेतलेली आहे जबाबदारी, ती पार पाडणं गरजेचं आहे. लाखो कार्यकर्ते जे आहेत आपल्यावर विसंबून आहेत, त्यांच्या भावना आहेत, या भागाचा विकास आहे, आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि दादांनी जे योजलं होतं, अजितदादांचं आपण पाहिलं की सकाळी लवकर उठून ते कामाला सुरुवात करायची. मी उशिरापर्यंत पहाटेपर्यंत काम करायचो, देवेंद्रजी करायचे, असे तिघही आम्ही या ठिकाणी काम करत होतो. आणि अजितदादा सकाळी बिनचूकपणे वेळेवर त्या ठिकाणी पोहोचले की अधिकाऱ्यांची देखील तारांबळ उडायची. अशा प्रकारचा अतिशय स्पष्ट वक्तेपणा आणि वेळेचं भान ठेवणारा नेता आणि अतिशय जे स्पष्टपणे जे आहे ते आहे, नाही ते नाही असं म्हणण्याचं धाडस करणारा नेतृत्व अजितदादांच्या रूपाने आम्ही पाहिलेलं आहे. त्यांच्या अनेक आपण पैलू पाहिलेले आहेत, अनेक कामांची पद्धत आपण पाहिलेली आहे. छोट्या छोट्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देण्याचं काम आपण पाहिलंय. एखाद्या वास्तूचं उद्घाटन असेल, कोर्टाचं उद्घाटन, चीफ जस्टिस आले असतील, कुणी आले असतील, परंतु तिथं थोडं जरी काय कुठं एक कलर निघाला असेल, कुठे खिळा असेल, कुठे वायर लोंबकळत असेल, अजितदादा मुद्दाहून ते निदर्शनास आणून द्यायचे. कारण ते म्हणायचे क्वालिटीला महत्व द्या. आपण पैसे खर्च करतोय तो लोकांच्या सदुपयोगी उपयोगात आला पाहिजे, लोकांच्या कामी आला पाहिजे. अशा प्रकारची भावना त्यांनी नेहमीच या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि म्हणून